नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत ढोकळ्याचं प्रीमिक्स आणि त्यापासून ढोकळा कसा बनवायचा ते पण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलं आहे पाव किलो बेसन, त्यानंतर घेतलं आहे 20 ग्रॅम रवा, 20 ग्रॅम कॉर्नफ्लावर, त्यानंतर एक 40 ग्रॅम साखर घेतली आहे, 2 टीस्पून मीठ, 1.5 टीस्पून मी घेतले ते सोडा, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून मी इथे घेतलं आहे लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड. चला तर मग आपण आपलं जे प्रीमिक्स आहे ते बनवायला घेऊ. तर इथे सर्वात पहिले बेसन जे आहे ते आपण थोडं थोडं घेऊन चाळून घ्यायचे आपल्याला हे बेसन, कारण बेसनामध्ये गाठी असतात तर त्या सगळ्या आपण इथे मोडून घ्यायचे. तर असं थोडं थोडं करत मी सगळं बेसन जे आहे ते चाळून घेतले. आता यामध्ये आपल्याला टाकायचा रवा. तर रवा मी इथे घेतला आहे 20 ग्रॅम. हा एकदम बारीक जो लाडूचा रवा असतो तो मी इथे घेतला आहे. त्यानंतर 20 ग्रॅम आपल्याला टाकायचं इथे कॉर्नफ्लावर. नंतर आपण इथे टाकणार आहोत 1.5 टीस्पून जे आहे ते खायचा सोडा तो टाकायचा आहे आणि 1/2 टीस्पून इथे मी टाकते आहे बेकिंग पावडर. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी साखर घेतली आहे तर ती टाकायची. साधारण 40 ग्रॅम मी इथे साखर घेतली आहे. त्यानंतर 2 टीस्पून मीठ घेतले, तर ते मीठ आपण याच्यामध्ये टाकूया. आणि जे आपण सायट्रिक ॲसिड लिंबू सत्व जे घेतलं 1 टीस्पून ते आपण याच्यात टाकायचे आणि याची मिक्सरला आपण छान पावडर बनवून घ्यायची. तर बघा मी ते पावडर बनवून घेतली. आता ही पण पावडर आपण आपल्या या पिठात मिक्स करायची. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण आधी पहिलं चमच्याने मिक्स करून घेऊया. थोडं चमच्याने हलवून घेतलं की त्यानंतर थोडं आपल्याला हाताने ते छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे आपलं जे आपल्या बेसनमध्ये आपण जे बाकीचे जिन्नस टाकले तो सगळं एकजीव होईल. बघा हाताने आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे. आता हे प्रीमिक्स जे आहे ते तुम्ही बनवून एक 3 ते 4 महिने सहज टिकतं आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ढोकळा बनवून खाऊ शकता. तर याचं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आहे, तर ते पण तुम्ही नक्की बघा. तर आता काय करायचं आहे, हे मिश्रण आपण परत एकदा चाळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण त्याच्यात जे सोडा, बेकिंग पावडर, लिंबू सत्व वगैरे टाकले ना ते सगळीकडे समान असं मिक्स होईल, म्हणून एकदा आपण हे सगळं चाळून घेऊया. तर बघा आपलं हे जे ढोकळ्याचं प्रीमिक्स आहे ते तयार झाले. तर यापासून आता आपण ढोकळा कसा बनवायचा ते पण बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिलं आपण ढोकळा ज्या भांड्यात बनवणार आहोत तर ते भांडं तयार करून घ्यायचे. म्हणजे काय का त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल आपण सगळ्या भांड्याला छान पसरवून घ्यायचे. तर बघा सगळीकडे मी तेल लावून घेते भांड्याला, म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो भांड्याला चिकटणार नाही. बघा तेल लावून झालं आहे भांड्याला. आता दुसरं काय करायचं, तर ज्या कढईमध्ये पाणी आपण गरम करायला ठेवायचे आणि आता आपण बॅटर बनवायला घेऊ. तर आपण जे प्रीमिक्स बनवलं तर त्याच्यामधलं मी इथे 2 वाटी प्रीमिक्स घेते एका बाउलमध्ये काढून. बघा 2 वाट्या मी सपाट भरून घेतल्यात. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचे 1 वाटी पाणी. तर हे प्रमाण आहे, 2 वाटी प्रीमिक्स घेतलं की त्याच्यात 1 वाटी पाणी घालायचं. बघा बरोबर 3 वाटी मी 1 वाटी भरून पाणी घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ते मिक्स करून घ्यायचे बॅटर. ढवळत ढवळत थोडं थोडं पाणी जे आहे ते आपण ॲड करतोय आणि आता आपण छान त्यांना मिक्स करून घेऊया. बघा बॅटर आपलं फुलायला लागले, किती छान तयार होते बॅटर आपलं. तर तुम्ही हे नक्की करून बघा प्रीमिक्स, खूप छान ढोकळा होतो. बघा किती छान आपलं बॅटर फुलून आले, फक्त आपण त्यात पाणी टाकले. तर हे बॅटर जे आहे ते आपण छान मिक्स केलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल.
तर मी इथे 1 चमचा तेल घेतले, पण माझा चमचा मोठा आहे. म्हणजे तुम्ही घ्यायचं झालं तर पोह्याचा जो चमचा असतो पोहे खाण्याचा, तर ते 1 2 ते 3 चमचे भरून तेल तुम्ही याच्यात ॲड करा. आता तेल परत आपण याच्यात मिक्स करून घेऊया. बघा तेल पण आपलं मिक्स झालं आहे. आता हे बॅटर जे आहे ते आपण ज्याच्यात आपण ढोकळा करणार आहोत, वाफवणार आहोत, त्यात आपण काढून घेऊया. बघा या भांड्यात आपण काढून घ्यायचे बॅटर. किती छान फुलून आलं ना बॅटर आपलं. बघा आता सगळीकडून सारखं करायचं आहे, फक्त त्याला टॅप नाही करायचं. जसं आपण केकचं बॅटर टॅप करतो तसं टॅप नाही करायचे, फक्त सगळीकडून समान करून घ्यायचे आणि लगेचच गरम पाण्यामध्ये वाफवायला ठेवून द्यायचे. झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला हाय फ्लेमवरती 5 मिनटं ठेवायचे. झाकण उघडायचं नाही त्यावेळेत. आणि त्याच्यानंतर परत एक 5 ते 7 मिनटं तुम्ही ढोकळा वाफवून घ्या. असं एकूण 12 ते 13 मिनटामध्ये आपला ढोकळा छान वाफवून तयार होतो. टूथपिक टाकून बघूया. बघा टूथपिक क्लीन आली म्हणजे आपला ढोकळा छान वाफवून तयार झालेला आहे. तर बघा आपला ढोकळा छान फुलला आहे. आता गार करायला ठेवून देऊ ढोकळा. तोपर्यंत आपण वरतून घालायला फोडणी करून घ्यायचे. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेल छान गरम होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. 1 छोटा चमचाभर मोहरी मी ते ॲड केली आहे. मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. नंतर याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या टाकल्यात. त्याला मी मधून थोडी चीर दिली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता 1 चमचा भरून पांढरी तीळ. थोडंसं परतून घेऊया याला. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करायचे पाणी. जेवढा ढोकळ्याला आपल्याला पाणी लागेल त्या अंदाजाने इथं पाणी आपण ॲड करायचे. साधारण 1 वाटीभर पाणी मी याच्यात ॲड केलं आहे. त्यामध्ये आपण टाकूया साखर. 1 2 चमचे भरून साखर मी इथे घेतली आहे. आणि चवीला अगदी किंचित मीठ टाकायचे. ढोकळ्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. हे फोडणीपुरतं मीठ आहे त्यामुळे थोडंसंच टाकायचे. सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आता आपण. बघा थोडी कोथिंबीर ॲड केली आहे आणि सगळं मिक्स करू. आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि फोडणी जी आहे ती पण आपण गार होऊ द्यायची आहे. ढोकळासुद्धा आपला गार करायचा आहे आणि फोडणीसुद्धा गार. बघा आपला ढोकळा जो आहे कसा छान फुलला आहे, छान सॉफ्ट झाला आहे. तर त्याला आपण कट करून घेऊया. मगाशी बॅटर माझं थोडं उरलं होतं तर मी एका प्लेटमध्ये टाकलं. तर ते बघा किती छान सॉफ्ट झालं आहे एकदम ढोकळा तो पण. तर आता कट करून घेऊया ढोकळा. नक्की करून बघा या पद्धतीने प्रीमिक्स, तुम्हाला आवडेल हा ढोकळा. सेम आपण बाजारातून जसा आणतो तसाच हा ढोकळा तयार होतो. आणि बघा किती स्पंजी पण झाला आहे. बघा जाळी किती छान पडली आपल्या ढोकळ्याला आणि तेवढंच स्पंजी पण झालं आहे. छान कापसासारखा मऊ होतो ढोकळा हा. आणि टाळायलासुद्धा लागत नाही कारण आपण त्याच्यात तेल पण टाकलं आहे थोडं. तर तो टाळायला पण असा लागत नाही आपल्याला. असं आता आपल्याला त्याच्यावरती फोडणी टाकायची म्हणून मी काय करते सगळे पीस जे आहे ते थोडेसे लूज करून घेते आहे. म्हणजे फोडणी जी आहे ती खालपर्यंत छान लागेल सगळ्या पीसना, आपल्या ढोकळ्याच्या पीसना. आता याच्यावर आपल्याला काय करायचे फोडणी टाकायची. दुसरा पण जो ढोकळा करून घेतला तो पण मी कट करते. आता याच्यावरती सगळीकडे फोडणी टाकून घेऊया आपण. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा करा. अशा जर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर नक्कीच मला सांगा की कुठली रेसिपी तुम्हाला बघायची, मी ती नक्की करण्याचा प्रयत्न करीन. बघा, वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि बस आपला ढोकळा तयार आहे. तर नक्कीच करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती. बघा, आपला जो ढोकळा आहे तो तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.